प्रशांत, तू मुळामध्ये इंजिनियर बरोबर. आणि कुठे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतास? बेंगलोरला आर्वी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, तिथून मी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. बरं. आणि मी हॉस्टेलला राहत होतो. त्यावेळेला राममूर्ती नावाचे कार्टूनिस्ट होते, व्हेरी सिनियर. तर ते कार्टून्स काढायचे आणि मला ते खूप आवडायचे, कारण अतिशय साधी रेषा असायची आणि गमतीशीर असायचं सगळं प्रकरण. त्या माझं ते पहिलं एक्सपोजर टुवर्ड्स दिस आर्ट हे पहिलं ते आहे. बरं. आणि तो जो पिरियड होता तो सगळा जनता पक्ष आणि त्याच्यानंतरचा अत्यंत सुप्रसिद्ध गोंधळ त्या देशामध्ये जो काय झाला तसा गोंधळ अजून पण नंतर कोणी घातला नाही आहे. ते सगळे कॅरेक्टर्स म्हणजे त्यावेळेचे इंदिरा गांधी होत्या, मोरारजी देसाई, राजनारायण, बहुगुणा, देवराज अरस, हे सगळे तुफान विनोदी कलावंत हास्यचित्रामध्ये जसे असतात ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी अभिनय ते करायचे. आणि ते सगळं राममूर्ती आपल्या चित्रातून दाखवायचे आणि ते मला खूप आवडायचं. मग मी त्याची नक्कल करायचो. मग त्यांनी देवराज अरस कसे काढलेत, मग आपण पण काढू. मग ते वहीची शेवटची पानं सगळी त्यांनी भरलेली असायची. पहिल्यांदा इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि नंतर शेवटी आमचं ड्रॉइंग असं त्या वह्यांमध्ये असायचं. ते माझ्या मित्रांना आवडायला लागलं. मग हॉस्टेलेट म्हणून आम्ही आणखीन एक हॉस्टेलपुरतं एक मॅगझिन काढायचो. म्हणजे त्याचे वाचक, लेखक सगळे आम्हीच असं. त्याच्यामध्ये मित्रांनी मला सांगितलं की तू ह्याच्यात काही कार्टून्स काढ. तर कशावर काढायचे मला माहिती नव्हतं. तो म्हणलं जे आजूबाजूला दिसतं तेच काढ. हे तो सहज म्हणाला, परंतु ते वैश्विक सत्य आहे. तो त्यालाही माहीत नाही आपण काय बोलून गेलो होतो. आणि मी आता बघतो तर आजूबाजूला जे घडतं त्याचं प्रतिबिंब व्यंगचित्रामध्ये उमटावं अशी अपेक्षा असते. तर त्याच्यानुसार मग मी ते काढायला सुरुवात केली. अगदी साधे विषय होते ते. म्हणजे आमच्या फ्लोअरवरचा एक वॉटर कूलर प्रत्येक विंगला एक दिलेला असायचा बाहेर आणि थंड पाण्यासाठी. तो नेहमी बंद असायचा. मग त्याच्या खूप तक्रारी वगैरे, हॉस्टेलची मुलं मारामारी सगळं असायचं. तर मी त्याच्यात कार्टून असं काढलं की मी कूलर दाखवला, त्याच्यावरती एक माठ दाखवला, माठ, पाण्याचा माठ, तो कूलर ना. आणि मग खाली पाणी पडलं, बेडूक दाखव वगैरे, हे सगळं चित्रात जसं अपेक्षित जसं गमती जमतीचं असं केलं त्याच्यामध्ये. आणि खाली लिहिलं की द मोस्ट एफिशियंट वॉटर कूलर, की तो कधीच बंद पडणार नाही. तर ते मुलांना खूप आवडलं. माझा एकदम आत्मविश्वास त्यामुळे वाढला. आणि 83 मध्ये मी मुंबईला आलो. आणि मग तेव्हा याच कलेकडे काहीतरी काम करावं असं मला सतत वाटायचं. आणि मग ती सुरुवात झाली षटकारपासून. बरं. षटकार त्यावेळेला नवीन निघाला, आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता कपिल देवच्या नेतृत्वाखाली. आणि त्याचं क्रिकेटचं वातावरण होतं आणि त्यात मला क्रिकेटवरची काही कार्टून सुचायला लागली. मग मी षटकारमध्ये गेलो आणि तिथून माझी सुरुवात झाली. मग ती खरी प्रॉमिनंट सुरुवात माझी आहे या कलेच्या बाबतीमध्ये. प्लस मी डिझाईन इंजिनियर म्हणून MSCV मध्ये लागलेच होतो, ते सुरूच होतं काम. 35-36 वर्ष मी डिझाईन इंजिनियर म्हणून काम केलं. आणि महाराष्ट्रातली सगळी जी पॉवर स्टेशन्स आहेत जिथे वीज निर्मिती होते तिथलं सगळं इंजिनिअरिंगचं, सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम हे आमच्या ऑफिसलाच व्हायचं. माटुंग्याला आमचं मोठं ऑफिस अजूनही आहे धारावीमध्ये. हो. म्हणजे ही एका बाजूने तुझी इंजिनियर म्हणूनची करिअर, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूने तुझी व्यंगचित्रकार म्हणूनची करिअर. हो, बरोबर. तर या डिझाईन इंजिनिअरिंगचा व्यंगचित्रकाराला फायदा झाला का रे? डिझाईन इंजिनिअर आम्ही सरळ रेषा काढतो पट्टीने आणि इकडे हाताने रेषा काढतो वेडी वाकडी. हा फरक आहे मूलतः. पण त्याला एक डिसिप्लिन आहे. डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये एक डिसिप्लिन आहे आणि इथे शक्यतो इनडिसिप्लिन हेच त्याचं प्रमुख हे आहे. म्हणजे तुम्हाला नेहमीसारखा विचार करायचा नाही, हे व्यंगचित्रकलेचं मूलतत्व आहे. अच्छा. हो. नेहमीसारखा विचार केला की ते व्यंगचित्र सुचणारच नाही तुम्हाला. हो. वेगळा विचार म्हणजेच क्रिएटिव्हिटी, म्हणजेच ते व्यंगचित्रकलेची पहिली पायरी. एक साधा फक्त मी एक स्केच काढतो इथं तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना हे आहे माहिती आहे, बरोबर आहे. समजा मी आफ्रिकेतल्या मुलाला, जपानमधल्या मुलाला आणि अमेरिकेमधल्या मुलाला विचारलं हे काय आहे, तर ते जे उत्तर देतील ते खरं उत्तर आहे. ते म्हणजे हे चित्र आहे. अशा प्रकारे चित्र काढलं की त्याला ह म्हणायचं हे तुम्हाला शाळेत शिकवलेलं आहे. बाकी त्याला काही अर्थ नाही आहे. आता मी तुम्हाला, आपल्या जगाची लोकसंख्या 850 कोटीच्या आसपास आहे. याचा अर्थ 850 कोटी चेहरे आहेत ना जगामध्ये. तसं ना चेहरे काढणं हा जरी एकमेव जरी छंद आपण बाळगला तरी सुद्धा आपलं आयुष्य अतिशय आनंदी होऊन जातं. आता हा चेहरा आहे का? हा चेहरा नाही आहे, हे चित्र आहे. पण माझ्या मते हा चेहरा आहे. आपण फक्त थोडासा, मगाशी म्हटलं, थोडासा वेगळा विचार करायचा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळे चेहरे दिसू शकतील. अशा साध्या साध्या गोष्टी असतात. टाइमपास म्हणून करा, पुढे तुम्हाला खूप आवडेल आणि या कलेकडे तुमचं लक्ष जाईल, हा माझा हेतू आहे. व्यंगचित्र तू म्हणालास तसा वेगळा विचार, आणि त्या वेगळ्या विचारामध्ये कुठेतरी हसायला पण यायला पाहिजे. हो. आणि कुठेतरी विचार पण सुरू झाला पाहिजे. बरोबर. हे कसं काय साधतं?
विसंगती ही सगळीकडे असतेच. ती शोधणं हे काम आहे आपलं. व्यंगचित्राचं काम हे विसंगती शोधणे आहे. आणि ती दिसल्यानंतर ती कमीत कमी रेषांमध्ये शक्यतो आणि कमीत कमी शब्दांमध्ये कॉन्सन्ट्रेट करून ती मांडायची आपल्याला कागदावरती. आता एक साधं उदाहरण, माझे पॉकेट कार्टून आहे, मी तुम्हाला आता ते नाही आहे पण मी तुम्हाला दाखवतो, सांगतो काय आहे ते. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण घेऊ. 2 विषय काही एकमेकांशी काही संबंध नाही आहे, नेहमी चर्चेले असतात. एक म्हणजे उन्हाळा सुरू झाला की घागरींची कशी रांग लागलेली आहे, पालघरमध्ये पाणी नाही, नाशिकमध्ये असं झालं ते झालं, हे सगळं नेहमी दरवर्षी येणारे ती चित्र आहेत, काही त्यात फरक पडलेला नाही. दुसरी एक चर्चा असते ती म्हणजे स्मारक किती मोठं पाहिजे. आपल्याला 120 फूट पाहिजे, मोठं पाहिजे, एका 73,000 कोटी रुपयांचं स्मारक पाहिजे. स्मारकाच्या चर्चा भयंकर असतात. प्रत्यक्षात काय होतं आणि त्याचं सगळ्यांना माहिती आहे, ती चर्चा नाही आहे. परंतु हे 2 स्वतंत्र विषय आहेत. पण हे स्वतंत्र विषय एकत्र आणणं हे व्यंगचित्रकाराचं काम आहे. मी चित्रामध्ये असंच दाखवलं होतं, एक घागरींची लाईन लागलेली, 2 लहान मुलं आहेत. कारण बऱ्याच वेळा मी खेड्यातून डोळे उघडे ठेवून तुम्ही जग बघा तर तुम्हाला जग दिसेल. मी अनेक वेळा बघितलं की लहान मुलं पाणी आणतात. याच्यासारखं अतिशय दुःखदायक चित्र दुसरं नाही आहे. आणि ती मुलं म्हणतात की तुला काय वाटतं की स्मारक किती फूट उंचीचं असावं, 100 फूट उंचीचं असं का काय असावं, किती मोठं असावं स्मारक. तर ही विसंगती आहे. तर ह्याच्यातून आपला क्षणभर हसू येतं, पण नंतर आपण विचार करायला लागतो ना, हे किती गंभीर आहे. आणि हे काहीही संबंध नसलेले 2 विषय एकत्र आणणं हे राजकीय किंवा सामाजिक पत्रकाराचं काम आहे, जे मी करतो व्यंगचित्रकार म्हणून. म्हणजे व्यंगचित्राचं सामाजिक जीवनातलं नेमकं स्थान काय वाटतं तुला? व्यंगचित्र काय सांगतं तुम्हाला? ते निव्वळ हसवत नाही. हसवणं हे व्यंगचित्राचं एक काम आहे. सत्य सांगण्याचा प्रयत्न करणे हे प्रमुख त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या जे पत्रकाराचं काम आहे, जे विचारवंतांचं काम आहे, कारण ह्याचा संबंध विचारांशी आहे, वैचारिकतेशी आहे, सत्य सांगणाऱ्या लोकांशी आहे. त्यामुळे मोठे मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत यांचं जे सामाजिक जे ध्येय असतं आयुष्याचं की सत्य सांगण्याचा प्रयत्न, लोकांना अधिकाधिक शहाणं करणं, हे व्यंगचित्रकलेचं विशेषतः सामाजिक आणि राजकीय व्यंगचित्र जे आहेत त्याचं कामच ते आहे. मुळे उद्दिष्ट ते असलं पाहिजे. पण आता तुला सुचतं कसं? म्हणजे आता डेली तुला सुचावं लागतं ना, तर त्याच्यामध्ये एक हुकमीपणा पण पाहिजे, कारण आता उद्या टाकायचं आहे, आणि उत्स्फूर्तता पण पाहिजे. तर ही सगळी प्रक्रिया तुझी कशी असते व्यंगचित्रकार म्हणून? मी रोज साधारणपणे 4 वर्तमानपत्र वाचतो, 2 मराठी 2 इंग्रजी, आणि त्याच्यातूनच या बातम्या बऱ्याच वेळा असतात. चीनमध्ये ऑलिम्पिक झालं होतं, ती तारीख होती 8 ऑगस्ट 2008. तर ते आलं होतं, त्यावेळेचं कार्टून आहे ते. तर मी विचार करतो की काय असेल हे 8 तारीख, आणि सगळं 8-8-8. तर ते की 8 हा जो आकडा आहे ना, हा चीनमध्ये अतिशय ऑस्पिशियस किंवा चांगला शुभ समजतात. म्हणजे 8 आकड्याभोवती त्यांचं सगळं चाललेलं असतं. ते ऑलिम्पिकचं उद्घाटन सुद्धा रात्री 8 वाजता वगैरे असं काहीतरी झालं. इतकं त्यांनी 8 या संदर्भात त्यांनी चीनी लोकांनी काम केलं होतं. म्हणून तर मी विचारलं, पहिला 8 मी एक काढला, त्याच्यानंतर त्याला दुसरा 8 काढला, आणि मग अजून तिसरा 8 काढला बाजूला, म्हणजे 8-8-8 झालं. आणि हे ऑलिम्पिक आहे ना. तर अशा त्या कल्पना येतच असतात, ते दिसलेच असतात. माझं काम इतकंच आहे, या व्यंगचित्राच्या कल्पना वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या असतात, त्या मला दिसतात, तुम्हाला दिसत नाही, एवढाच फक्त छोटासा फरक आहे. बाकी एव्हरीथिंग इज गिव्हन इन द न्यूजपेपर्स. अगदी आत्ताच्याच घडामोडींच्याकडे येऊया. कारण तू म्हणालास तसं एक जसं नाट्य त्यावेळेला घडलं तसं आत्ताही घडलं किंवा घडतंय. मग तुला हे भरपूर खाद्य मिळत असेल ना? सुदैवानं सर्व राजकारणी मंडळी व्यंगचित्रकारांसाठीच काम करत असतात, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि आता अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 3 का 3.5 वर्षापूर्वी चेन्नईला चेस ऑलिम्पियाड झालं होतं. चेसची लोक सगळे वगैरे टीव्हीवर मुलाखती, कुणाच्या मुलाखती घेत आहेत ते लोक? चेस प्लेयर्स, त्यांचे कोच, राजकारणी, आयोजक, हे सगळे. ज्यांनी तुम्ही खेळणार आहात ते हत्ती, घोडे, त्यांच्या मुलाखती घ्याल की नाही? ते आवश्यक आहे ना. त्यांच्यामुळे हा खेळ चाललाय. त्यांना तुम्ही असं बाजूला टाकायचं आणि स्वतःची टिमकी पुढे वाजवायची, याला अर्थ नाही आला काही. असा विचार मी करत होतो. म्हणजे त्या बिचाऱ्या बुद्धिबळातल्या घोड्याने काय घोडं मारलंय असं माझ्या मनात विचार आला. आणि म्हटलं काय खरं नाही, आपण सहानुभूतीने त्यांच्याशी गप्पा मारूया. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या सर्व प्याद्यांची, आणि त्याच्यातून एक सिरीज निर्माण झाली. राजा आहे, आणि त्या राजाला काळ्या रंगाचा राजा आहे, आणि त्याचं एक छोटंसं प्यादं आहे. ते हळूच सांगतंय. काय सांगतं ते प्यादं? की तो प्रधान आहे ना, प्रधान म्हणजे क्वीन, तो सगळीकडे फिरत असतो आणि सगळ्यांना सांगतोय की राजेसाहेबांची प्रकृती हल्ली बरी नसते, ते एकच घर इकडे तिकडे वगैरे जातात. अशा तो तुमच्याविषयी अफवा पसरवतोय. आता हे सगळं हल्लीचंच राजकारण आहे ना.
हे सगळं दिलेलं आहे, तुम्हाला फक्त बघायचं येतं, इतकंच आहे त्याच्यात. तर अशा कल्पना सुद्धा दिसलेल्या असतात सगळ्या. म्हणजे माझं काम फक्त ते निवडणं एवढंच असतं. बरोबर. पण आता असं कधी होतं का की आता द्यायचंय पण सुचतच नाही? असं होतं ना. हां. मग त्यावेळेला मी सरळ एक चित्र काढून टाकतो, त्यातनं मोकळा होतो. मी ते प्रेशर घ्यायचंच नाही. चित्र काढायचं ना, चित्र काढणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. ओके. त्यामुळे चित्र काढा बस. बऱ्याच वेळा असं होतं की डायलॉग थोडा उशिरा सुचतो, पण चित्र काय पाहिजे वगैरे वगैरे. पण आता मी फक्त गेली 40 वर्षच काढतोय, पण अशी मला फारशी अडचण आलेली नाही आहे. मला असं सांग की कार्टूनिस्ट होण्यासाठी काय काय लागतं? पहिली गोष्ट म्हणजे मनाची तयारी, ती पहिली लागते. कारण मनाची तयारी म्हणजे यू शुड बी गुड इन सेन्स ऑफ ह्युमर. त्याला एक वेगळ्या प्रकारचा सेन्स ऑफ ह्युमर लागतो. म्हणजे तुमचा नाटकातला वेगळा असतो, सिनेमातला वेगळा असतो, कथा काय वेगळा असतो, कवितेतला कथा कथनामधला सेन्स ऑफ ह्युमर वेगळा असतो. इथे तुम्हाला चित्रातून दाखवायचं आहे ते. आणि ही चित्रकलेची एक ब्रँच आहे, तशी साहित्याची ब्रँच आहे, पत्रकारितेची एक ब्रँच आहे. असं एक फार वेगळं जग आहे. त्यामुळं व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर असला पाहिजे आणि ॲबिलिटी टू स्केच, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयावरती तुम्ही चित्र काढणार आहात त्या विषयाची तुम्हाला पूर्ण कल्पना पाहिजे, तरच ते होतं. तर कुणी व्यंगचित्र अशी जर का चित्र तुम्हाला सुचत असेल, काढता येत असेल, तर चित्रकलेचं अंग सोपं होऊन जातं. आता फक्त तुम्हाला त्याच्यातल्या ज्या काही पॅराडॉक्सेस असतात ह्याच्यामधल्या न्यूजमधल्या वगैरे वगैरे, किंवा वेगवेगळ्या विरोधाभास असतात प्रचंड, ते बातमीमध्येच असतात. वर्तमान टाइम्स ऑफ इंडियामधलं एका दिवशीचं वर्तमानपत्र आहे. काय आहे? सेन्सेक्सनं प्रचंड उसळी घेतलेली आहे आणि मेळघाटामध्ये 200 बालकांचा मृत्यू. हे काय आहे? एकाच पानावरती ह्या दोन्ही बातम्या आलेल्या मी बघितलेल्या आहेत. की सेन्सेक्स त्यावेळेला काय ते एकदम एका वर्षामध्ये जवळपास दुप्पट वगैरे झाला, म्हणजे आर्थिक प्रगती उत्तम, आणि इकडे मेळघाटामध्ये 200 बालकं मेली. मी प्रगती आहे का काय आहे? ही विसंगती आहे. ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या चित्रामध्ये कॉन्सन्ट्रेट करून आणलं पाहिजे, तर ते व्यंगचित्र होतं. बरोबर. आता जेव्हा चेहरे काढता तुम्ही, कॅरेक्टर काढता, तेव्हा त्या कॅरेक्टरचं जे एक वैशिष्ट्य आहे ते रेषांमध्ये पकडणं, हा प्रवास कसा असतो? राजकीय व्यंगचित्रकार म्हणून जेव्हा काम करत असताना बऱ्याच वेळा तुम्हाला कॅरिकेचर किंवा अर्कचित्र हा शब्द उत्तम आहे त्याला, ते आम्ही त्याची प्रॅक्टिस करत असतो. असं काय लगेच आला समोर कॅरेक्टरला लगेच काढलं इतकं सिद्ध असलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नाही आहे, कारण ते फारच त्याच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी होते. पण प्रॅक्टिस करायला लागते वगैरे. आणि त्याच्यातूनच मग आता सुदैवानं टेलिव्हिजन आहे आणि त्यामुळं ती व्यक्ती कशी बोलते, कशी बघते, त्याची नजर कशी आहे, चेहऱ्याचे कुठले भाव आहे, खांदे हे वगैरे सगळं आजूबाजूचं ते पण महत्त्वाचं असतं. आणि बोलताना कशा पद्धतीनं बोलते हे सुद्धा मी अभ्यास करायला सुरुवात केली. पण कॅरिकेचरिंग हा मुख्य आहे. त्याचा आवाज किंवा त्याचे जे काही मॅनरिझम्स आहेत ते तुलनेनं कमी आहेत. शरद पवार साहेबांनी ना या वेधच्या कार्यक्रमासाठी एक मेसेज पाठवलाय. हो, खास दिल्लीहून. अशी लक्षात आलं की ठाण्यामध्ये डॉक्टर अनिल राडकरी यांचा वेध नावाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला माझ्यातर्फे सर्व शुभेच्छा विनंती. महत्वाचा कार्यक्रम आहे, तरुणाचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण भारतात व्हावेत, अशा प्रकारची योजना काहीतरी या सरकारने आखावी असं मी तुम्हाला विनंती करतो. जय जवाहर. वा. पण अभ्यास कसा असावा? म्हणजे व्यंगचित्र काढायचंय, पण बोलतो तो माणूस कसा, ती व्यक्तीची ढब काय, हे व्यंगचित्रकाराला आतून समजणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे, नाही का? बरोबर आहे. तुझे आवडते व्यंगचित्रकार कोण? राजकीय व्यंगचित्र म्हणाल तर मला भारतामध्ये आर.के. लक्ष्मण आवडतात, बाळासाहेब ठाकरे तर आवडतातच, आणि अबू अब्राहम मला खूप आवडतात, किंवा O.V. विजन, हे केरळमधले लोक आहेत सगळे, ते मला सगळे आवडतात. आणि कसं आहे, प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखं बरंच काय काय असतं. पण ही जी राजकीय क्षेत्रामधली जी मी नावं घेतली यांच्याकडून मला सतत असं वाटतं की क्या बात आहे, अशी काढता आली पाहिजे. अशा प्रकारची ती एक ताकद त्याच्यामध्ये आहे. ती विचारांची ताकद असते, रेषेतली ताकद असते आणि स्टेटमेंट असतो अप्रतिम. व्यंगचित्रकारांचे काही अनुभव आहेत का? बाळासाहेबांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध होते. एक किस्सा तुम्हाला फक्त सांगतो काय झालं ते. आणि त्यावेळी मी महानगर नावाचं दैनिक होतं, आहे अजूनही, त्याच्यात मी काम करत होतो. शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तर झालं असं, एक दिवस अशी बातमी आली की रमेश किणी नावाच्या एका व्यक्तीचा पुण्यामध्ये संशयास्पद मृत्यू झाला.
आणि ते सगळं प्रकरण आलं आणि एकदम खळबळ उडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि मला सगळं रोजच्या रोज सगळं धक्कादायक सगळं एक एक येत होतं. आणि एवढी आक्रमक असणारी शिवसेना हे अचानक बॅकफूटवरती गेली त्यावेळेला. दादरमध्ये राहणारा माणूस, दादर हा शिवसेनेचा फोर्ट, त्याच्यामध्ये असं व्हावं सगळं, आणि जागेच्या प्रकरणावरून शिवसेनेच्याच काही लोकांची नावं त्याच्यामध्ये यायला लागली, हे सगळं अस्वस्थ करणार होतं मराठी माणसासाठी. आणि शिवसेना अचानक बॅकफूटला गेल्यामुळे ते वातावरण मी सगळं लक्षात आलं माझ्या. तर मी चित्र काढलं. दादरचे रमेश किणी हे पुण्याच्या अलका थिएटरमध्ये A12 क्रमांक आसनावरती मृतावस्थेत सापडले. त्यावेळी अलका थिएटरमध्ये ब्रोकन ॲरो हा इंग्रजी चित्रपट सुरू होता. अशी ती बातमी होती. ही बातमी मी 50 वेळा वाचली आणि त्याच्यातून मी येऊन अडलो त्या ब्रोकन ॲरोवरती. कारण ॲरो म्हटलं की बाण, बाण म्हटलं की धनुष्याला, धनुष्यबाण ही त्यावेळी शिवसेनेची निशाणी होती. आणि शिवसेनेची अवस्था ही ब्रोकन ॲरोसारखी झालेली होती. तर मी चित्र तेच काढलं, धनुष्य काढलं, बाण काढला, बाण मोडलेला दाखवला आणि बाणाच्या टोकाला रक्त लागलेलं दाखवलं, कारण संशयास्पद मृत्यूची केस होती म्हणून. आणि वरती एवढंच एक स्टेटमेंट दिलं, ब्रोकन ॲरो एक खळबळजनक मराठी भयपट, हे स्टेटमेंट लिहिलं त्याच्यावरती. आणि हे मोठ्या आकारामध्ये, महानगरसारखा आकाराने लहान असलेला, त्याच्यात हे मोठ्या आकारामध्ये चित्र असं अंगावर येणार होतं. तर ते आल्यानंतर माझ्या अनेकांनी मला सांगितलं, काय काढू नका, तुझा मग रमेश किणी होईल, तू नको काढू यार. या टाईपचं अनेक माझ्या मित्रांनी मला सांगितलं, काय करतो यार वगैरे. म्हटलं ठीक आहे, काय होईल तो होईल. अपेक्षेप्रमाणे मला 2 दिवसांना राज ठाकरेंचा फोन आला, जरा सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटा. म्हटलं बरं. मी गेलो, ओळखीचे होते ते म्हणाले तुमचं ते ब्रोकन ॲरोचं कार्टून खूप छान होतं वगैरे वगैरे. आणि पुढे 2 दिवसांनी माझी एक मोठा प्रोजेक्ट करत होतो. निवडक मराठी व्यंगचित्र नावाचा एक अभ्यासग्रंथ मी तयार केला. त्यात अनेक व्यंगचित्राच्या मुलाखती मला हव्या होत्या. तर बाळासाहेबांची मुलाखत मला हवी होती, म्हणून राजला सांगून आम्ही दोघेही बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला गेलो. ते संपूर्ण मुलाखत रेकॉर्ड आम्ही केली. आणि जाताना बाळासाहेब मला म्हणाले, तुमचं ते ब्रोकन ॲरोचं कार्टून खूप छान होतं, चांगलं होतं, आवडलं. तर ही फार मोठी दाद आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्यावरती, त्यांच्या पक्षावरती त्यांचं चिन्ह मोडलेलं आहे, मी दाखवतोय व्यंगचित्रातून. अशा वेळेला बाळासाहेब यांच्यासारखा एवढा मोठा माणूस ते म्हणतात की तुमचं व्यंगचित्र चांगलं होतं, याचं कारण ते स्वतः व्यंगचित्रकार आहे. म्हणून ते त्या खिलाडू वृत्ती काय असते हे त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे. व्यंगचित्रकाराच्या मनामध्ये कुठेतरी ना, ज्याला आपण एम्पॅथी, आस्था असं म्हणतो ना, ती खूप मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे ना. 100%. ते सगळ्या विचारवंतांचं काम तेच असतं ना. विचारवंत ज्याला आपण म्हणतो, तो कला असेल, शास्त्रज्ञ असेल, बाकी कुठले हे असतील, समाजशास्त्रज्ञ असेल, समाजाविषयी आस्था असणं, त्याची दुःख समजावून घेणं. आणि त्याला आम्ही फक्त काय करतो, आम्ही विसंगती दाखवतो. त्याच्यातून त्याला जे कळायचं, कादंबरीकार एवढे मोठे मोठे लिहितात ते त्याच्यातून त्यांना काय दिसतं, समाज दाखवायचा असतो ना. तेच व्यंगचित्रकाराचं काम आहे. आता याच्यात काय लिहिलं, क्रिकेट इज अ मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया. म्हणजे काय, क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे, याच्याशी सगळे सहमत आहेत ना. होय का नाही? हां, मी नाही. माझ्या दृष्टीनं ते चित्र आणि ते वाक्य दोन्ही अपुरं आहे. मग खरं काय आहे, वॉचिंग क्रिकेट इज अ मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया. म्हणून बऱ्याच वेळा मी हे बघितलेलं आहे की लहान मुलं खाली खेळतायत आणि त्याची आई किंवा वडील सांगतायत, अरे रोहन वरती आहे, सचिन बघ काय बॅटिंग करतोय. हे आपल्या समाजामध्ये असलेले 2 प्रकारचे हे क्लासेस आहेत. हल्ली कुठल्या कॉलेजला जातो याच्यापेक्षा कुठल्या क्लासला जातो हा प्रश्न लोक लवकर विचारतात. वर्षभर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ, फी 100 रुपये. विद्या क्लासेस आहे ना, विद्या क्लासेस. आणि दुसऱ्या ते यश क्लासेस आहे. फक्त आदल्या दिवशी उद्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून देऊ. त्याची फी 10,000 रुपये आहे. प्रश्न इतकाच आहे, कुठल्या क्लास समोर गर्दी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाला, भावाला वगैरे कुठल्या क्लासला घालणार, विद्या क्लासेसला घालणार का यश क्लासेसला घालणार, याचं उत्तर तुमच्या मनामध्ये आहे, मला सांगायची गरज नाही. सतत कॉम्प्युटर वगैरे ते लोक म्हणतात ना की सतत कॉम्प्युटरवर मैदानी खेळ खेळा. म्हणून ती आई सांगते की अरे आशू, एकसारखं कॉम्प्युटरवर अभ्यास करत बसू नको, मधून मधून कॉम्प्युटरवरचे मैदानी खेळ खेळ. कॉम्प्युटरवरचं क्रिकेट, त्याच्यावरचं फुटबॉल, हे खेळ. आणि ह्याच्यात काहीही अतिशयोक्ती नाही आहे, दुर्दैवानं अतिशयोक्ती नाही आहे. कारण बऱ्याच वेळ मुलं
अशी लाईनीने बसलेली बघितल्या, समोर ग्राउंड रिकाम आहे आणि मुलं सगळी टीनेजर्स सगळे मोबाईलवरती खेळतायत. आई, हस्ताक्षर म्हणजे काय? आत्ता जी इथं तुम्ही बसले असतात, अजून 10 वर्षांनी सगळी पुढची जनरेशन हा प्रश्न विचारणार आहे, हस्ताक्षर म्हणजे काय? ती सगळी मुलं हे विचारते, तुमच्या वेळी हाताने लिहायचे सुद्धा, असं विचारणार. कारण फक्त असंच राहणार आहे. आता काही कार्टून्स अशी आहेत ना की आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. आता ती बाई स्वतःचं वजन ती बघू शकत नाही, वाकू शकत नाहीये. तिनं आपल्या मुलीला बोलवलंय. 16. तर मुलीला त्या बाजूनं तेच दिसणार ना. पण तिनं जे उत्तर दिल्यानंतर आईच्या मनामध्ये काय प्रकट झालेलं आहे हे सगळं दिसतं. यांना सुद्धा गरज आहे बरं का वजन बघण्याची. आपल्याला काय वाटतं की फक्त जी जाडी बिडी माणसं असं त्यांनाच फक्त वजनाची काळजी असते, असं नाही. काकांना पण काळजी आहे. आता ही फॅन्टसी आहे, हे असं घडणं शक्य नाही, पण कार्टुनिस्ट कॅन डू एनिथिंग. अशा प्रकारे फॅन्टसी मधून सुद्धा आपल्याला अनेक गमती जमती मिळतात. पण ह्याच्यातून काय जीवनविषयक भाष्य गंभीर असं काही नाही आहे, हे गंमत आहेत. म्हणजे मला त्याचं एवढंच दाखवायचं आहे की किती वेगवेगळे विषय कसे असतात. आता या तयांचे कैसे बोलणे, तर काहीतरी तुम्हाला प्रत्येक दिवाळी अंकामध्ये मालिका करणं हा माझा प्रमुख हे आहे. दिवाळी अंकामधले व्यंगचित्र, कारण त्यात व्हरायटी भरपूर असते. तर मी एकदा सहज बघत होतो, कॉमिक स्ट्रिप्स तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर बोलतं त्याच्यावरती आपण असं एक बलून काढतो. तो जे बोललेलं आहे ते इथे येतं, दुसरा माणूस बोलला की ह्या साईडला येतं, असं तर बलून. तर कॅरेक्टर्स डेव्हलप करता करता मला लक्षात आलं की हे जे बलून्स आहेत यालाच एक कॅरेक्टर बनवलं तर काय होईल. अच्छा. तर आणि आजूबाजूला इतके लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात की त्यांची भाषा किंवा त्यांचं शब्द वापरण्याची पद्धत, कशा प्रकारे त्यांचा टोन असतो. तर ह्या सगळ्याचं व्यक्तिमत्व त्या बलूनमध्ये आलं तर काय मजा येईल. हे बघा, काही लोक कोड्यात बोलतात. म्हणजे कसं, मी परवा कुठे गेलो होतो, ओळख, मी कसं का ओळखू, तिथे मला कोण भेटलं असेल ओळख, अरे काय कोडा आहे का, स्पर्धा आहे का कोड्याची, अशी माणसं असतात आजूबाजूला, सांग बघू काय झालं असेल. त्यांची बलूनही अशी असतील. आता काही लोक एवढी बिझी असताना थोडंच बोलतात. अच्छा, ओके, हां, बर, हां, मग बर, ठीक आहे, एवढंच बोलतात. एवढे एक एक शब्दाचे मग त्याचे छोटे 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 येतील ना त्यांचे बलून्स. त्यांना मोठ्या बलूनची गरजच नाही त्यांना. काही लोक इंग्रजी आणि मराठी भेसळ करून बोलतात, म्हणून त्यांचा तो अ आणि इंग्लिशमधला ए असा आहे. मी परवा बेंगलोरला गेलो आणि आय मेट अशोक, आणि मी अशोकला सांगितलं की यू डोंट गो देअर. कारण काय होतं त्या ठिकाणी, मग कॉम्प्लिकेशन्स, देर वुड बी कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे मी अर्ध मराठी बोलतोय, अर्ध इंग्लिश बोलतोय, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश, एक कुठल्या ते भाषेतून बोल. अशा लोक नेहमी टाय बिघून असतात बघा, अशी बरेच लोक, तो तसा तो होता आत्ताचा बघितलं. काही लोक बोलणं अर्धवट सोडून देतात. नाही, पण मला असं वाटतं त्यापेक्षा संपलं, त्यांचा बलूनच संपला तिथे. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे आपल्या समाजामध्ये, ही अजून मी सिरीज केली होती, की संस्कार महत्वाचे असतात. म्हणजे कसं आहे, आपल्या संपूर्ण भारतीय समाजावरती एक फार मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलांच्यावरती आपण संस्कार केले पाहिजे. संस्कार फार महत्वाचे आहेत. अगदी. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जर का तुम्ही बघाल ना, संपूर्ण भारतामध्ये संस्काराचे ढग तयार होतात. भारतामध्ये असे तरंगत तरंगत जातात. अच्छा. संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, कसं करायचं, कसं बोलायचं, कसं हे करायचं, ढग तयार होतात. आणि मग त्या ढगांचा परिणाम असा होतो, प्राण्यांवरती व्हायला सुरुवात झाली. अच्छा. त्यामुळे प्राणी आपल्या लहान पिल्लांवरती संस्कार करायला लागलेत, जे पूर्वी कधी नव्हतं. तर त्याच्यामुळे आता मोठा कुत्रा छोट्या कुत्र्याला संस्कार म्हणून काय काय सांगतो, असं अशा प्रकारचे अनेक प्राणी आहेत. संस्कार महत्वाचे आहेत बघा. हा, नेक्स्ट बघूया. आता हा उंदीर, त्या उंदराला त्याची आई काय म्हणतेय, तुझ्या बरोबरची बाकीची मुलं बघ, कोणी कार्टून फिल्म मध्ये काम करतंय, कोणी कॉम्प्युटर समोर दिवसभर बसलंय, आणि तुझं काम काय फक्त 10 दिवस गणपतीसमोर बसणं एवढंच. काही शिरतंय का डोक्यात. अशा प्रकारचे डायलॉग हल्ली मोठे उंदीर आई वडील देतात आपल्या मुलांना. अभ्यास कर नीट, करिअर करायचं तुला. आता हा पोपटाची आई त्याला काय सांगते, सगळीकडे इंग्लिशला डिमांड आहे, आत्तापासून रोज हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणायला सुरुवात केलीस तर मोठेपणी एखाद्या श्रीमंताच्या पिंजऱ्यात कायमची सोय होईल. इंग्लिश आलं पाहिजे. इंग्लिश चांगलं आलं तर सोन्याचा पिंजरा मिळू शकतो. तयारी करा त्याची.
माशाची आई त्याला सांगते, तरी नेहमी ओरडत असते, बाहेरचं काही खाऊ नकोस, प्रकृतीला बरं नसतं. म्हणून ते बाहेरचं खाणं म्हणजे तो गळ लावलेला आहे, त्या गळाला ते किडा लावलेला आहे, बाहेरचं खायचं नाही माशानी. संपूर्ण माशाने जर असं ठरवलं ना की बाहेरचं खायचं नाही, तर कितीतरी लोकांची उपास भरेल आपल्यासारख्या लोकांची. हे कासव आहे ते, त्याला त्याची आई ओरडतीये, रोजचं रडगाणं आहे तुझं, तू तुझ्या बरोबरीच्या मुलांबरोबर का खेळत नाही, रोज तू सशाबरोबरच का शर्यत लावतोस, इतर कासवांबरोबर खेळ ना तू, एकदा केव्हा तरी झालं म्हणून रोज आपल्या सशाबरोबर शर्यत काय लावायची त्याच्यात. तुम्हाला माहिती असेल कदाचित अमेरिकेमध्ये गाढव हे एक निवडणुकी प्रचारामधलं एक चिन्ह आहे, डेमोक्रॅटिक आणि या लोकांमधलं, रिपब्लिकन मधलं. तर त्याच्यामुळे ते आई म्हणते की तुझ्या बुद्धिमत्तेची या देशात काहीच कदर होणार नाही बाळा, तू सरळ अमेरिकेत सेटल हो, तिथले अध्यक्ष सुद्धा निवडणुकीत तुला भरपूर मान देतील. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्हाला जर का असं वाटत असेल आपण बुद्धिमान आहोत, तर अमेरिकेत जाणे सेटल व्हा. तुम्ही गाढव आहात की घोडाचा काही फरक पडत नाही, मान कुठल्या देशात आहे तिथे जा तुम्ही, हाच त्याचा अर्थ आहे. हे थोडंसं गंभीर आहे. आपण अनेक सोशो पॉलिटिकलच आहे कार्टून आहे, अनेक मोर्चे आपण बघितलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-10 वर्षांमध्ये, वेगवेगळ्या जातीचे विशेषतः आणि काही धर्माचे सुद्धा. तर त्याच्यामध्ये हे सगळे मोर्चे असे हातात झेंडे घेऊन निघालेले आहेत आणि एकटे गांधीजी तेवढे मी भारतीय म्हणून निघालेले आहेत उलट्या बाजूला. गांधीजींचा झेंडा हा फाटलेला आहे, कारण तो मी भारतीय हा जो झेंडा आहे, या झेंड्याची ही अवस्था आहे, ते बिचारे एकटेच त्या बाजूला चाललेले आहेत. ह्याच्यात काही वाक्य नाही, काही नाही, काही नाही, ज्याला जे समजायचं तुम्ही समजून घ्या. मी राहायला बोरिवलीमध्ये आहे आणि तुम्ही ठाण्यामध्ये आहात. आपल्या दोघांना जोडणारा जो परिसर आहे तो आहे नॅशनल पार्क. बरोबर. आणि नॅशनल पार्कमध्ये बिबळे भरपूर आहेत, बिबटे बिबळे जे काय म्हणाल ते. आणि आपल्याला अशा बातम्या पेपरमध्ये सतत वाचायला मिळतात की बिबट्याने इकडे हल्ला केला, नगर नाशिक या भागात खूप आहेत. व्हिडिओज येतात, कंपाऊंडवरती चढून बसलाय, गाडीवरती बसलाय, ह्याचं हल्ला खूप येतात. आणि आपल्याला राग येणं स्वाभाविक आहे. जेव्हा एखादा बिबळ्या हल्ला करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना राग येणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, कारण हल्ला करण्याचा अधिकार माणसाचा आहे ना. हो ना, माणसाला सर्व अधिकार दिलेले आहेत. माणसानं प्राण्यांवरती हल्ला करायचा, पाण्यावरती हल्ला करायचा, हवेवरती हल्ला करायचा, दुसऱ्या जमिनीवरती हल्ला करायचा, जंगलावरती हल्ला करायचा, इतकंच नाही दुसऱ्या माणसावरती सुद्धा हल्ला करायचा. हे माणसाचे अधिकार असताना एक शूद्र बिबट्या जेव्हा हल्ला करतो तेव्हा ते सगळ्या लोकांना राग येणं स्वाभाविक आहे. म्हणून जेव्हा बोरिवलीमधून जेव्हा नॅशनल पार्कच्या तिथून जे बिबटे दिसायला लागले तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांनी कुंपण घालायचं ठरवलं. आणि त्यांनी हे बोरिवली नॅशनल पार्क 25 वर्षापूर्वी होतं आणि आता त्याने बिबळ्याचा हल्ला म्हणून आता नॅशनल पार्क ते पूर्ण झालेलं आहे. पार्कच आहे अजूनही, फक्त जंगलच आहे, कॉन्क्रीटचा एवढा छोटासा फरक आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. आणि बिबड्या आहेच तिथे. आणि अशी बातमी होते की नॅशनल पार्कला कुंपण घाला, तर ते घातलेलं दिसतंय बघा दुसऱ्या चित्रात. तर अशा प्रकारे आपण निसर्गाचं संरक्षण करतो आहोत, आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे, म्हणून कुंपण घालून आपण एक एक झाड वाढवतो आहोत, हे लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती आणि व्यवस्थितपणे आपण ती पार पाडतो आहोत. आता या बिबट्याकडून आपण जरा वाघाकडे येऊया. थोडंसं इको पॉलिटिकल एक कार्टून आहे हे, रिझर्व्ह बँक, त्याच्यातून तो वाघ बाहेर पडलेला आहे. झालेलं काय होतं, ज्या वेळेला मोदी सरकार आलं होतं त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऑलमोस्ट 2-3 महिन्यांनी बदलायचे आणि कुणीतरी म्हणजे राजीनामा द्यायचे. तर मग आता अरिजित पटेलनी राजीनामा दिला आणि अचानकपणे, त्यावेळेचं एक कार्टून आहे. आणि ती बातमी तशी होती की रिझर्व्ह बँकेचा राजीनामा, आणि 2-3 महिन्याचा एखादा मनुष्य राजीनामा देतो रिझर्व्ह बँकेचा, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. ते आलं. आणि दुसऱ्या बाजूला ही बातमी होती की वाघांची संख्या कमालीची घटती आहे, सरकारला अपयश आलेलं आहे वाघांचं संरक्षण करण्यामध्ये. तर ह्या 2 बातम्या एकत्र करून हे चित्र मी काढलेलं आहे की व्याघ्र संवर्धनामध्ये सरकारला पुन्हा अपयश. आणि मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो की या चित्राला त्या वर्षीचा देश पातळीवरचा सर्वोत्कृष्ट व्यंगचित्राचा पुरस्कार याला मिळाला. की बेंगलोरला आमची संस्था आहे व्यंगचित्रकारांची, त्या संस्थेने याला पहिलं प्राईज दिलं होतं, माया कामत पुरस्कार. राजकीय व्यंगचित्र ही तुलनेनं कमी, त्याचं आयुष्य कमी असतं, कारण ती घटना विस्मृतीत गेली की ते व्यंगचित्र विस्मृतीत जातं. तसं सोशल कार्टूनचं तसं नाही आहे, ते दीर्घकाळ टिकतात. तर हा 20-1 वर्षापूर्वीचा प्रसंग असेल. लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते बिहारचे. त्याने अचानक राजीनामा दिला आणि कोण पुढचा मुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी त्या स्वतःच्या पत्नीला राबडी देवीनं मुख्यमंत्री केलं. आणि मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटो आला होता की लालू प्रसाद यादव
राबडी देवी आणि त्यांची 9 मुलं. तर मी 7 मुलांचा फोटो होता, म्हटलं होतं की आता 9 मुलं आहेत. म्हटलं टाईमच्या फोटोग्राफरला कदाचित 9 मुलं एकत्र आणणं जमलं नसेल, व्यंगचित्रकार म्हणून ती सगळी माणसं मला केव्हाही अवेलेबल आहेत. तर म्हणून मी त्यांचा ग्रुप फोटो काढला 9 जणांचा आणि नंतर पण हे फक्त स्केच झालं ना, कॉमेंट आहे ना काहीतरी. तर त्याला कॉमेंट मी खाली लिहिली की बिहारचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री आणि 9 भावी मुख्यमंत्र्यांचं एकत्रित घेतलेलं दुर्मिळ छायाचित्र. हे खरं का ठरलं 20-22 की आता त्यांचा मुलगा काहीतरी तिथे उपमुख्यमंत्री वगैरे आहे वगैरे, लालू प्रसाद यादव यांचा. हे चित्र लालू प्रसाद यादव यांच्यावरचं नाही आहे, निव्वळ त्यांच्यावरचं नाही आहे. हे चित्र घराणेशाहीवरती आहे. ते मुख्य आहे. तुम्ही देशातल्या, भारतातल्या कुठल्याही प्रांतात जा, तुम्हाला एकाच आडनावाची एकाच कुटुंबामध्ये सत्ता एकवटलेली दिसेल. महाराष्ट्रात आहेच आहे, नावं घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहितीच आहे. सामाजिक व्यंगचित्र ज्याला आपण म्हणतो ना, त्याचं आयुष्य मोठं असतं आणि त्याच्यातून लोक खरोखरच अप्रतिम रेखाटन करतात, संदेश देतात. ते संदेश वर्षानुवर्ष आणि प्रांताच्या सीमा ओलांडून ते चित्र जातात. म्हणजे आता मी जे चित्र दाखवणार आहे ते फ्रेंच माणूस आहे, सेम्पे या नावाचं चित्र आहे. बरीचशी त्यांची चित्र ही वर्डलेस आहेत, पण जे वर्डलेस आहेत म्हणून सगळ्यांना कळतात असं नाही आहे. ते विषयी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर जग कसं बदलत चाललंय आणि माणसाला काय हवं असतं. माणसाला नेहमी कॉम्पिटिशनचे उगीच वाटतं की आपण ते करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा ते करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा ते करायला पाहिजे, अशी त्याच्यामध्ये एक आकांक्षा असते. का असते योग्य बरोबर मला माहिती नाही, इट इज अ फॅक्ट. तर ही स्पर्धा जी असते ना, स्पर्धा स्वतःच्या जगण्याची केलेली, त्याच्यावरती त्यांचं एक 5 चित्रांची एक मालिका आहे, ती आपण बघूया. हे टिपिकल फ्रान्समधलं एक जुनं वातावरण आहे. एक अतिशय श्रीमंत मनुष्य तिथे, त्याची हवेली वगैरे आहे तिथे आणि तुम्हाला कौलारू घरं दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला एक छोटंसं घर आहे, चिमणी तिथे कोळशाचं धूर येणारे तुम्हाला दिसते आणि त्यातनं तो माणूस निघालाय, तोच पायीच निघतोय, गरीब बिचारा आहे, त्याच्या चालण्याच्या स्टाईलवरून कळतं. आणि तिकडून हा माणूस मध्ये 100-125 वर्षापूर्वीचं चित्र आहे. त्यावेळेला अशा प्रकारच्या सायकली होत्या युरोपमध्ये आणि तो चाललेला आहे. ह्या माणसाला सायकल सुद्धा घेणं परवडत नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो थोडासा चिडलेलाच आहे आणि मोठ्या माणसाला ह्याची काहीच कल्पना नाही आहे. तो नेहमीप्रमाणे उघडतो, त्याचा दरवाजा उघडून द्यायला त्याला एक माणूस ठेवलेला आहे आणि असं छानपैकी झाडं बिडं असं सगळं ते दृश्य आहे. पहिलं चित्र. आता हा माणूस पायीच चालतोय अजूनही आणि त्या माणसाने मोटर घेतली. अरे एवढा श्रीमंत झाला, एवढा कुठून पैसा यायला मिळाला असेल, काय करत असेल श्रीमंत लोक. अशी त्यावेळेची ती गाडी जस्ट हे निघाली, शोध लागला पहिल्या ऑटोमोबाईलचा आणि त्याच्यातून त्याला घेतली आणि हा माणूस बिचारा अजून हेच आहे. बरं पाठीमग बघाल इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलाय, वायरी दिसत आहेत आकाशात आणि अजूनही बॅकग्राऊंडला काही नवीन नवीन बिल्डिंग्स वगैरे अशा आहेत. याचा तर प्रगती होते ना देशाची. आता ह्या माणसानं कधी नव्हे ते एक सायकल घेतली बुवा, पण त्या माणसानं त्याच्यापेक्षा भारी गाडी घेतली. अजून तो श्रीमंतच होत चाललाय आणि आता सगळीकडे तुम्हाला हळूहळू सगळं कसं डेव्हलपमेंट होत चालली आहे वगैरे, झाडं मोठी झालेली दिसत आहेत ती सगळी. बरं ह्यानंही अजून वरती घर बांधलं थोडंसं एक आणि घरापर्यंत आता त्याचे हे आलेले आहेत, वायरी बिरी आलेले आहेत. पण तू ह्याला अजून हा दुःखीच आहे का, मी अरे सायकल जरा बऱ्यापैकी घेतली, ह्यानं अजून त्याच्या भारी गाडी घेतली एकदम. आता ह्यानं मोटरसायकल घेतली धूर रोखणारी, त्यानं अजून लांब लचक कार घेतली आणि रस्त्यावरती गाड्याही दिसायला लागल्यात ज्या पूर्वी नव्हत्या. टेलिव्हिजन दिसतोय कारण तिथे अँटेना आहे बघा. याचा अर्थ ते युग सुरू झालं ना आणि सगळे टॉवर्स आहेत बॅकग्राऊंडला, हे सगळं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो पार्किंगचा तिथे बोर्ड आलाय जो पूर्वी नव्हता. हे सगळं झालेलं आहे. या माणसानं गाडी घेतली आणि तो श्रीमंत म्हणून सायकलवरनं चाललाय. एवढा ट्रॅफिक झालाय, एवढा ट्रॅफिक आणि हा बंदच पडलाय, हा तिथेच थांबलाय ह्या ट्रॅफिकमुळे. म्हणजे श्रीमंत माणसांची प्रगती ती होतीच आहे. हे जीवनातले जे काही विरोधाभास असतात अशा रीतीनं स्पर्धा करणं, ते विचारात घेणं, स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये घालवणं स्पर्धेमध्ये, याचंच त्यानं सुंदर हे केलेलं आहे. मला असं वाटतं हसरेपणा, खेळकरपणा आणि आम्ही सगळेजण हसतोय, पण हसता हसता तुझं प्रत्येक चित्र आणि सर्वच व्यंगचित्रकारांचं हे आम्हाला अंतर्मुख करून जात आहे. मार्क ट्वेन यांचं असं एक वाक्य आहे की द ह्युमन रेस हॅज वन रिअली इफेक्टिव्ह वेपन अँड दॅट इज लाफ्टर. एक्झॅक्टली. आता वेपन हा शब्द, शस्त्र हा शब्द मार्क ट्वेन हा कोणत्या अर्थानं वापरतोय, तर अज्ञानावरती हल्ला करणारं, गैरसमजुतींवरती हल्ला करणारं, मानवी जीवनातली विसंगती आणि विषमता दाखवून त्यावरती तुम्हाला विचार करायला लावणारं शस्त्र, बरोबर, म्हणजे लाफ्टर अर्थात हास्य आहे. आणि
आम्ही सगळ्यांनी ह्या शस्त्राचा अनुभव घेतला. पण हे शस्त्र आहे ते सर्जनच्या स्काल्पेलसारखं आहे. ते खाटकाच्या सूर्यासारखं नाही आहे. त्यामुळे एखाद्या सर्जनचा स्काल्पेल आपल्याला बरोबर तेवढाच दाखवतो छेद घेऊन. अगदी बरोबर. आणि त्या सर्जनचा हेतू सुद्धा मारणं नसतो तर तारणं असतो. एका अर्थानं व्यंगचित्रकाराची सर्जनशीलता ही समाजासाठी वाचवणाऱ्या सर्जनचंच काम करत असते असं आपल्याला म्हणायला लागेल. या आपल्या कार्यक्रमाचा समारोप एका अप्रतिम व्यंगचित्राने व्हावा असं मला वाटतं. अगदी. गॅरी लार्सन नावाचा एक कार्टुनिस्ट आहे, त्याचं हे अप्रतिम चित्र आहे आणि हे सायकोलॉजिस्ट साठी फार महत्वाचं आहे. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवतं. वा. तुम्ही खूप सुंदर आहात. प्रत्यक्षात तुमच्याकडे अनेक दोष असतील, पण तुमच्या अंतर्मनामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही पाहायला शिका, त्यानुसार तुम्ही जीवन जगा, असं हे गॅरी लार्सनचे चित्र दाखवतंय. प्रतिबिंबातून ते दिसतंय. आणि मला वाटतं हे जे आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं सूर आहे की स्वतःला ओळखा, क्रिएटिव्ह बना आणि अधिकाधिक लोकांना हसवा.